Hello students, in this video we have to learn about 7th mathematics chapter number 10 banks and simple interest. Then what is meant by a bank? A bank is a government recognized institution that carries out transaction of money. Banks make it easier to plan the use of money. We can either deposit cash money in a bank or withdraw cash from it. For this, we need account in a bank. There are different types of account. First, current account. A current account is mainly for traders and those dealing in money on a daily basis. An account holder can deposit or withdraw money any number of times in a day. अशा प्रकारचा जो अकाउंट होल्डर असतो करंट अकाउंट होल्डर तो दिवसातून किती वेळा मनी विड्रॉ करू शकतो किंवा डिपॉझिट करू शकतो. Saving account. A person can deposit a minimum amount and open a saving account. In some banks, no minimum amount is required for opening an account. A bank pays some interest on the basis of daily credit balance in the account. या सेविंग अकाउंटमध्ये आपण मिनिमम बॅलन्स ठेवून अकाउंट ओपन करू शकतो आणि बँक्स आपलं जे काही डिपॉझिट असेल त्यावर आपल्याला मिनिमम इंटरेस्टसुद्धा देतं. या अकाउंटमध्ये आपल्याला बँक पासबुक देतं आणि आपण जर डिमांड केली तर आपल्याला चेकबुक किंवा ATM कार्डसुद्धा देते. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. द अकाउंट होल्डर कॅन डिसाईड द अमाऊंट टू बी डिपॉझिट एव्हरी मंथ इन द मंथ. अकाउंट होल्डर डिसाईड करू शकतो की त्याला या अकाउंटमध्ये किती अमाऊंट डेली मंथली डिपॉझिट करायचं आहे. द बँक गिव्स अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट व्हिच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंटपेक्षा यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इंटरेस्ट मिळेल. सच अकाउंट इज अ मीन ऑफ कंपल्सरी सेव्हिंग. आणि हे कंपल्सरी सेव्हिंगसाठी अकाउंट वापरलं जातं. त्याच पद्धतीने यामध्ये जॉईंट अकाउंटसुद्धा काढल्या जातात जसं हजबंड अँड वाईफचं. दॅन गार्डियन अँड वार्ड म्हणजे पालक आणि त्याचं पाल्य. त्याच पद्धतीने बिसाइड अकाउंट ऑफ बिझनेस पार्टनर, हाऊसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलेंटरी एजन्सीज एक्सेट्रा आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन वन पर्सन. अशा पद्धतीने आपण जॉईंट अकाउंटसुद्धा या रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये काढू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. अ डिपॉझिटर डिपॉझिट्स अ सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक. डिपॉझिटर काय करतो की एका ठराविक वेळेकरता आपलं अमाऊंट फिक्स करून ठेवतो आणि त्यावर बँक त्याला इंटरेस्टसुद्धा देते. प्रत्येक बँक वेगवेगळा रेट ऑफ इंटरेस्ट देतं. सिनियर सिटीजन गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द युजल. सामान्य व्यक्तीपेक्षा सिनियर सिटीजनला रेट ऑफ इंटरेस्ट थोडा जास्त मिळतो. त्यानंतर पाहू आपण ATM, क्रेडिट और डेबिट कार्ड. अँड ATM ऑटोमॅटिक टेलर मशीन कार्ड इज यूज टू विड्रॉ कॅश विदाउट गोईंग टू अ बँक. आपल्याला माहिती आहे की आपले वडील बँकमध्ये न जाता ATMमधूनच पैसे विड्रॉ करतात. क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश. त्याला आपण डिजिटल बँकिंग म्हणतो. अँड अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन रिक्वेस्ट टू द बँक. आणि आपल्याला बँकला आपण रिक्वेस्ट केल्यानंतरच आपल्याला हे कार्ड अवेलेबल होतं. हॅव यू सीन अ बँक पासबुक. आता तुम्ही कधी बँक पासबुक बघितलं आहे का? ऑब्झर्व द एंट्रीज मेड इन द पेज ऑफ पासबुक शोन बिलो. फर्स्ट एंट्री त्या ठिकाणी पहा तुम्हाला तारीख दिसते आहे 2 फेब्रुवारी 2016. नेमकं त्या दिवशी ट्रान्झॅक्शन कसं झालं? कॅश. आता कॅश डिपॉझिट केल्यानंतर 1500 कॅश डिपॉझिट केलेल्या रक्कम ठेवली, जमा केली. अमाऊंट डिपॉझिट यामध्ये पहा त्या ठिकाणी त्याचं बॅलन्स दिसते आहे 7000. सेकंड एंट्री 8 फेब्रुवारी 2016 बाय चेक. चेक नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि चेकनी 5000 रुपीज डिपॉझिट केलेले आहे. तर बॅलन्स पहिल्यांदा 7000 होतो, नंतर 12000 झालेला आहे. त्यानंतर आपण पाहू थर्डमध्ये 12 फेब्रुवारी 2016 परत चेकने व्यवहार झालेला आहे. चेक नंबर आहे दिसतो आहे तुम्हाला 243965. आता या ठिकाणी रक्कम विड्रॉ केलेली आहे चेकनी 3000. आता विड्रॉ केली म्हणजे पैसे कमी झाले म्हणून आपली पहिल्यांदा शिल्लक रक्कम होती 12000, आता ती झालेली आहे 9000. फोर्थ एंट्री बघा 15 फेब्रुवारी 2016 सेल्फ 1500 रुपये स्वतः काढलेले आहे, त्यामुळे बॅलन्ससुद्धा कमी झालेला आहे 7500. अँड द लास्ट एंट्री
26 फेब्रुवारी 2016 तुम्हाला बँकनी इंटरेस्ट दिलेला आहे, व्याज दिलेलं आहे. ते व्याज आहे तुमच्या एकूण ट्रान्झॅक्शनवर 135 आणि ते परत ॲड झालेले आहे आपल्या बॅलन्समध्ये. पहिल्यांदा 7500 होते, 135 ॲड झाल्याबरोबर ते झालेले आहे 7635. आपल्या घरामध्ये जर कोणी मोठी व्यक्ती असेल, त्यांचं पासबुक असेल, तर आपण त्यांच्याकडून या एंट्री समजावून घेऊ शकतो. आपल्या आवश्यकतेनुसार आपण बँकेकडून लोन घेतो, मग किंवा आपण बँकेत आपली अमाऊंट डिपॉझिट करतो, फिक्स करतो. मग त्यावर आवश्यक तो इंटरेस्ट आपण जर लोन घेतलं असेल तर आपल्याला बँकला द्यावं लागेल, आणि आपण जर अमाऊंट डिपॉझिट केला असेल तर बँकेला आपल्याला द्यावं लागेल. मग त्यावर जो इंटरेस्ट असतो, जो टोटल इंटरेस्ट असतो, जो आपल्याला बँक देतो, तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. I=PTR/100, वेअर P इज प्रिन्सिपल. आपण जे अमाऊंट लोन म्हणून घेतलेलं असेल ते, किंवा आपण जो अमाऊंट आपण जी रक्कम डिपॉझिट केलेलं असेल त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल. किती वर्षासाठी? टी फॉर टाईम इन इयर. किती वर्षासाठी ती रक्कम आपण कर्जावर घेतली आहे किंवा डिपॉझिट केलेली आहे. आर रेट ऑफ इंटरेस्ट. किती रेटनी आपल्याला बँक ती रक्कम कर्जावर देणार आहे किंवा आपण जी डिपॉझिट केलेली आहे त्यावर आपल्याला इंटरेस्ट देणार आहे. दॅट्स कॉल्ड रेट ऑफ इंटरेस्ट. अँड हिअर इज द टोटल इंटरेस्ट. या फॉर्म्युल्याने आपण प्रिन्सिपल, टाईम अँड रेट ऑफ इंटरेस्ट जर आपल्याला दिलेलं असेल तर आपण त्यावरचा टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण आपले पुढील प्रॅक्टिस सेटमधील प्रॉब्लेम सॉल्व करू शकू.